शिरगांवच्या लयराई जात्रेक जे स्टॅम्पेड 3 मेक जालें ताजो रिपोर्ट करपा खातीर संदीप जॅकीस हाज्या चेअरमॅनशिपाच्या सकयल आमी 4 जाणांची कमिटी घातलेली. त्या कमिटीन आपलो रिपोर्ट 2 दिसाच्या पयलीं दिलो. तो रिपोर्ट डिटेलान CS हांव सेपरेटली CS सेक्रेटरी होम आनी चीफ सेक्रेटरी म्हणूनय बी तो डिटेल रिपोर्टांतल्यान गेलो. हांवेनूय बी डिटेल रिपोर्ट वाचलो म्हाज्या ऑफिसान हांवेन आनी तेज्या उपरांत काही फायंडिंग्स आनी काही तुमकांय ब्रीफ करपाचो आशिल्लो. पूर्ण रिपोर्टाची कॉपी प्रेस कॉन्फरन्स सोंपल्या उपरांत तुमकां वॉट्सॅपाचेर प्रेसा कडेन आमी सर्कुलेटूय करतले. तेती इन थोडक्यात हांव तेजेर तुमच्या कडेन उलयतां. पयलीं म्हणजे ह्या हातूंतल्यान जे अशा पद्दतीचो स्टॅम्पेड हाज्या पयलीं गोंयांत केन्ना जावंक नासलो, हाज्याय फुडें जावचो न्ही देवाच्या कृपेन. हाज्या खातीर एडमिनिस्ट्रेशना कडल्यान सगळी काळजी ही घेतले. ताजेर परत हांव लास्टाक येता. ह्या स्टॅम्पेडाच्या दरम्यान 6 जाणांची डेथ जाली आनी 100 लोक हे इंजर्ड जाले. डेथ जाल्ल्यांच्या 5 जाणांच्या घरा कडेन हांव पावलो, फक्त एकट्याच्या घरा कडेन हांव पावूंक ना. जे हॉस्पिटलान आसले तांची सगळ्यांची खबर हांवें घेतल्या. आतां 21 जाण गोवा मेडिकल कॉलेजीत आशिल्ले, 18 जाण भितरले डिस्चार्ज जाले, 3 जाण अजुनूय एडमीट आहा, 2 जाण रिकवर जाल्या बऱ्यापैकी. एकट्याक फक्त निमोनिया आसा, तोय बी रिकवर जातलो. गोवा मेडिकल कॉलेजचे सगळे डॉक्टर्स आमची तेंची बऱ्या पद्दतीची काळजी घेता. आमी डेथ जाल्यार तांकां 10 लाख रुपीज थोड्याच दिसाच्या भितर तांकां दितले. इंजर्ड जे हॉस्पिटलान आशिल्ले ते चड इंजर्ड आशिल्ले तांकां 1-1 लाख रुपया दिवपाचो आमी डिक्लेअर केला. तोय 1-1 लाख रुपया आमी तेंच्या सगळ्यांच्या घरा कडेन पावयतले. हो इन्सिडंट पयल्यात पयली ओवरव्यू ऑफ द इन्सिडंट हे घेता आसतना तो इन्सिडंट खंय जालो थंय जर पळयत जाल्यार ती देवाची तळी ते होमखंड आनी तो ड्युरींग द पीक अवर्स आनी तेंचे पीक रिच्युअल्स म्हणजे जेन्ना पर्टिक्युलरली धोंड न्हावन तळयेंतल्यान एकदम होमखंडा कडेन वता धांवन ह्या वेळाचेर आनी त्याच वरांचेर थंयसर जालो. तेजी इमिडिएट कॉज आमी पळयल्या उपरांत तसो जर पळयत जाल्यार तो एक म्हणजे ओवर क्रावड, नॅरो बारीक आशिल्लो आनी स्लोप पाथवे. ओके, हेका लागून तो चड क्रावड थंयसर जालो किंवा चड मोठ्या प्रमाणांतली गर्दी जाली, वर्सन जालो तो. आमी पळयताले लॅक ऑफ इफेक्टीव क्रावड कंट्रोल आनी जो युनिडायरेक्शनल मुवमेंट आशिल्लो तो थंयसर एक प्लॅनिंग वेवस्थीत दिसूंक ना. थंयसरली रोड सायडींतली स्टॉल्स जी कॉम्पॅक्ट आशिल्ली तितूर करून रोडाची विड्थ आनीक कमी जाली. खरें म्हणजे रोड आनिकूय हें जावपाक शकतालो, तो तेंचो रस्तो जो तो कमी जालो. आनी तशें पळोवंक वचत जाल्यार काही धोणांनी तेंचो बिहेवियर जो आहा पळय न्ही, संयम पाळपूय हें गरजेचें आसा. हांव मुद्दामून काही धोणांनी म्हटलां हांवें, ड्यू रिस्पेक्ट फॉर द हांवूय सगळ्या धोंड आनी देवी लयराईचो भक्त, बट प्रत्येकान तेजी हें दवरप गरजेचें आसता. ही स्टॅम्पेड जी जाली ताका मुळात ताजी फॅक्ट फायंडींग कमिटीन ते एक टेंपल कमिटी, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट पोलीस, विलेज पंचायत आनी क्रावड बिहेवियर अशा 5 हातूंतल्यान डिवायड केल्ले आसा. आनी ही कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची आसा. हांवें जेन्ना म्हटलें तेन्ना टेंपल कमिटी जेन्ना आमी म्हणटा तेन्ना टेंपल कमिटीनूय बी म्हणजे ज्यो एडमिनिस्ट्रेशनाक कॉपरेट करपाची गरज आशिल्ली. आमी देवी लयराईचें पावित्र्य, धोंडांचेंय पावित्र्य हें जरी म्हटलें आसत जाल्यार आमकां लोकांचो जीव तितकोच म्हत्वाचो आसता. बट तांच्यांनीय बी आमच्या एडमिनिस्ट्रेशनान सांगलेल्यो गजाली सगळ्यो टायम टू टायम फॉलोय करपाक जाय आशिल्ल्यो. जितकें कॉपरेशन जाय आशिल्लें हें तितकें कॉपरेशन्स तांच्या कडल्यानूय मेळनाशिल्लें किंवा ते स्वताय बी क्रावड कंट्रोल करपा खातीर खंयसरूच तांच्यांनी फुडाकार घेवंक नाशिल्लो. ज्या वेळाचेर तांकां सजेशन्स वेगवेगळी दिल्ली की ज्या बाबा बॅरिकेड्स घालुया किंवा बाकीचें कितें हेंय तेंच्यांनी थंयसर आयकूंक ना. दुसरी गजाल डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन्स हांच्यो कंटिन्युअसली मिटिंग्स ह्यो जाल्यो, बट ज्या पद्दतीचे एनफोर्समेंट सेफ्टी मेजर्स तेंच्यांनी घेवपाक जाय आशिल्ल्यो तितक्या पद्दतीच्यो कदाचित तेंच्यांनी थोडोसो थंयसली इतकी वर्सां जात्रा चलता
आनी थंयसल्यो देवी आनी तेंचें पावित्र्य हें लक्षांत घेवन तेंच्यांनी तितक्या मोठ्या पद्दतीचें एनफोर्समेंट जें आसा पळय न्ही ही थोडीशी तेंच्यांनी तांची थोडीशी हलगर्जीपणां आसा. आमी जें म्हणटा की तांच्यांनी भारतीय न्याय संहिता 2023 हाज्या अंडर लिगल हे म्हणजे तांच्यांनी वचूंक जाय आशिल्लें, बट रिलिजियस सेन्सिटी लक्षांत घेवन तांच्यांनी तें करूंक ना, म्हणून डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशनूय बी हेज्या खातीर जबाबदार आसा. डिस्ट्रिक्ट पुलीस तांच्यांनी ज्या पद्दतीचो पुलीस फोर्स थंय डिप्लॉय करपाक जाय आसलो, खरें म्हणजे फाटले फावटीच्या पेक्षाय चड केल्लो, बट स्ट्रॅटेजीक डिप्लॉयमेंट ज्या ज्या जाग्याचेर जावपाक जाय आशिल्ली ती जाली ना. तांच्या कडल्यान व्हेरी पुअर कॉर्डिनेशन्स आमकां दिसून आयलें, कारण तांच्यांनी ज्या पद्दतीचे वॉच टॉवर किंवा ड्रोन्स ज्या ज्या जाग्यार घालपाक जाय आशिल्ले आनी कॉर्डिनेट करपाक जाय आसली गर्दी ज्या जाग्यार आसा ती गर्दी कंट्रोल करपा खातीर ते कमी पडलेले आसा. विलेज पंचायतीन खरें म्हणजे NOC स्टॉलांक इश्यू करता आसतना तेंच्यांनी लायटीक आनी हेका स्टॉल एलोकेशन्स हे कमिटी करता, बट तेज्यो NOC दिवपाचें काम लायटी खातीर ही पंचायत दिता. तेंच्यांनी सरसकट खंयसरूच तेंच्यांनी मात्तूय येवनूय प्रॅक्टिकली पळोवंक ना. NOC डायरेक्टली दिवन सोडल्या. मागीर तो सेक्रेटरी आसतलो किंवा सरपंच पंच आसतलो तांची ती जबाबदारी आशिल्ली खंय स्टॉल दिला आनी कितें, आनी ताका NOC दिवप काय ना लायट घेवपा खातीर हेंय तेंच्यांनी पळोवंक ना. क्रावड बिहेवियर म्हणटा आसतना हांव परत एकदां म्हणजे थंय आशिल्ले लोक आनी धोंड म्हणजे धोंडांचें पावित्र्य काही धोंड हांवें मुद्दाम परत एकदां म्हणटा आसतना काही धोंड ह्या सगळ्या जाणांनी तेंचें पावित्र्य सांबाळटा आसतना म्हणजे गर्दी आसताच, बट त्या गर्देंतल्यानूय बी लोकांचो जीव म्हत्वाचो आसता तें सांबाळप हें गरजेचें. म्हणून हांव ही कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची आसा. सगळे इतके लोक जे आहा पळय हे जबाबदार आसात. त्या कमिटीन आमकां काही रिकमेंडेशन्स दिल्या, म्हणजे इट इज एन आमी अकाउंटेबिलिटी आनी रिफॉर्म्स हाज्या फुडें ताजी डिटेल इन्क्वायरी आनी इंडिविज्युअली रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करपा खातीर पुलिशेंत अननोन केस FIR फायल केल्ली आसा. हाका जबाबदार कोण ताजी पुलीस वेगळी इन्क्वायरी करतलेच, ते आपल्या परीन करीत आसा, पण हातूंतल्यान ती फिक्स करची अशेंय म्हटलां. हे सगळें म्हणजे तांच्यांनी तुमकां बाकीचो रिपोर्ट वाचल्या उपरांत तेंची सगळी डिटेल आमी सगळी डिटेलान हांव तुमकां दितां, कारण तेणे हांव आमच्या कडेन दवरिना, कारण कमिटी जी फायंडिंग्स काडल्या ती आमकां खंयसरूच दवरपाची ना, म्हणून ती डिटेलान सगळी तुमचे कडेन पावयता आमी, सो दॅट ताजेर सरकार विचार करतले. हांव CS आमी दोन दीस जाले हेजेर डिस्कस करीत आसा की कितें कितें एक्शन घेवपाची ती आमी तेजेर डिसायड करून फुडल्या काही दिसाच्या भितर तेजेर एक्शनूय घेतले. इमिडिएट करेक्टीव मेजर्स जे आहा पळय न्ही, म्हणजे असल्या रिलिजियस फेस्टिवल जी आसा पळय हांकां क्रावड मॅनेजमेंट प्लॅन हो करपाची सामकी गरज आसा. बेज्ड ऑन द नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हाजे नॉर्म्स जे आमी एप्रूव केल्या तो इन एडवान्स अशा पद्दतीची जी फेस्टिवल्स म्हणजे खूब कडेन आमी पळोवंक वचत जाल्यार हो जो इन्सिडंट जालो हो आमचो म्हणजे आय ओपनर म्हटल्यार जाता, जावंक जायना आसलो, बट इन फ्युचर आमकां अशा पद्दतीची चड क्रावड जमोवपी जात्रा ही लिस्ट आउट करतले आनी ताच्या खातीर इन एडवान्स क्रावड मॅनेजमेंट प्लॅन हे ठरयतले. तितूर वेगवेगळ्यो गजाली आमी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजरूय बी तांकां विश्वासान घेवन करतले. आमकां तेंच्या रिच्युअल्सान खंयसरूच सरकाराक मदीं पडपाचें ना, बट थंयसर जमिल्ल्या क्रावड आनी तांचो मॅनेजमेंट थंयसलें ही सरकाराची जबाबदारी आसतली. थंयसर पर्टिक्युलरली नोडल ऑफिसरूय बी अपॉयंट हे करतले, म्हणजे बिसायड मामलेदार सुद्दां स्पेशल नोडल ऑफिसर अपॉयंट करतले. रिगार्डींग द शिरगांव थंयसलो क्रावड एस्टिमेट, रूट्स, मेडिकल आनी एमर्जन्सी प्लॅन जे आहा पळय ते सगळे थंयसर डिसायड करतले. इन्फ्रास्ट्रक्चर आनी सर्क्युलेशन आमी पळयता की हो जो स्पेशली लयराई जात्रेच्या बाबतींत सांगपाचें जाल्यार आसत जाल्यार ताका डेडिकेटीव रोड हो धोणा खातीरूच तळये वयल्यान होमकाणा पर्यंत वचोंक दिवप आनी तांकां स्टॅगर्ड पद्दतीन धाडप. तांचे जरी म्हटलें तें आसत 1 वजल्या पासून किंवा 4 कितें तो वॉटेवर टायमींग आसता तांचो होमकाणांतल्यान वचपाचो, बट त्याच रुटाचेर ना बाकीच्या लोकांक इनवॉल्व करप. इन फ्युचर प्लॅन करतले. थंयसरलो रोड आनी वायडनींग जे आहा पळय न्ही तें सरकार ताबडतोब म्हणजे फुडल्या जात्रेच्या पयलीं तांचें सरकार जाता तितके बेगीन तांकां सगळ्यांक विश्वासान घेवन करतलेच, बट आमी जबाबदारी घेवन तें कंप्लीट करपाचें आसा.
थोडे कडेन आमकां थोडे जर आमकां कडक स्टेप घेवच्यो पडल्यो आसत जाल्यार डायरेक्टली आमी ते घेतले. ह्या बाबतींत खंयसरूच आमकां शेवटी मनीस हो म्हत्वाचो आसा. आमकां थंय लोक कितले येता आनी दुकानांक कितले गिरायक जाता हें म्हत्वाचें ना. आमकां गर्दी क्रावड मॅनेजमेंट करप हें चड गरजेचें. सर्वेलन्स एंड मॉनिटरींग हे प्रत्येक कडेन अशा क्रावडाचेर CCTV आसतली, ड्रोन मॅनेजमेंटाच्यान आसतले, वॉच टॉवर आसतले, हातूंतल्यान दवरतले. आमी ट्रेनींग एंड सेन्सिटायझेशन्स तो कंडक्ट हे मॉक ड्रिलूय इन फ्युचर अशा पद्दतीचे हेज्या खातीर मॉक ड्रील कंडक्ट करतले किंवा टायम टू टायम लोकां खातीर हे सगळे विशय जे ते लोकांक एक्सप्लेनूय करतले. हेजो लिगल म्हणजे इन फ्युचर हाज्या खातीर जो आमी म्हणटा की लिगल एनफोर्समेंट आमी अशा पद्दतीची SOP नोटिफाय करतले अंडर द भारतीय न्याय संहिता हाज्या अंतर्गत. मागीर त्यो इवन परमिशन्स बीन जी लागता ती सुद्दां म्हणजे नोडल ऑफिसरान एप्रूव केल्या शिवाय आमी कोणाकूच तांकां पंचायतीक आसत किंवा खंयच्यो देवस्थान समिती आसत इन फ्युचर आमी कंट्रोल घेतले आनी तेचलो रूट आनी हे ते फायनल केल्या उपरांतूच त्यो परमिशन्सूय दिली वयतली. मेडिकल प्रिपेर्डनेस हो आजुनूय बी म्हणजे तेचलो सेटअप फॉर फर्स्ट एड हाजे बूथ न्ही हे वेगवेगळ्यो गजाली ज्यो आहा पळय न्ही थंयसर जितकी गरज आसा एमर्जन्सी मेडिकल फेसिलिटीज दिवपा खातीर त्या पद्दतीची एमर्जन्सी मेडिकल फेसिलिटीज दितले. म्हाका दिसता म्हणजे हे सगळें जाल्या उपरांत म्हणजे लयराई जात्रेच्या जात्रेक ही तशी पारंपारीक जात्रा जिचे कडेन गोंयभरांतल्यान धोंड आनी लोक हे थंय वता. बट तिजे पावित्र्य सांबाळटा आसतनाच आमकां लोकांची सेफ्टी ही तितकीच म्हत्वाची आसा. ताज्या खातीर म्हणजे आमी तें पावित्र्य दवरून लोकांची सेफ्टी घेवपा खातीर जी जी पावलां उचलची पडटा तितकी पावलां लयराईचे जात्रे खातीर उचलतले. जी ट्रेजेडी जाली ओके त्या खातीर म्हणजे हांवें जें आत्तां म्हटलां इट इज एन सगळे जाण जरी जबाबदार आसत जाल्यार पुलीस क्लियर कट आपली इन्वेस्टिगेशन ही करतलेच आनी पुलिसांची इन्वेस्टिगेशन ही चालू उरतली. ओके म्हणजे इन फ्युचर हाज्या खातीर आमी मेजर प्लॅनिंग ह्या जात्रेच्या बाबतींतूय स्पेशली ही मेजर प्लॅनिंग करतले आनी थंयसर मेजर सेफ्टी जितक्यो घेवपाक जाय पळय न्ही तितक्यो घेतले. नॉट ओन्ली ही जात्रा बट मागीर ते बोडगेश्वराची जात्रा आसूं किंवा ती हेवटेन बाकी सावथांतल्यो खंयच्योय व्हडल्यो जात्रा आसूं न्ही ह्या सगळे कडेन आमी करतले. आमी इवन दो हे सगळे कमिटीक विश्वासान घेवन तांची ट्रेडिशनली जी परंपरा आसा ती चालू आसतना सुद्दां म्हणजे आमी अशा पद्दतीचे स्ट्रेंथन आमकां डिसिजन घेवची पडली आसत सुद्दां क्रावड मॅनेजमेंट करपाक जर आमी घेतले. आनी शेवटी प्रथा आनी परंपरा ही सांबाळून हांव म्हणटलो की आमकां पब्लीक सेफ्टी हाजे मेकानिजम हे डिसायड करपा खातीर आमी सगळी तेंची प्रथा परंपरा सांबाळटा आसतना सुद्दां आमकां बाकीच्यो सेफ्टी मेजर्स ह्यो मोठ्या प्रमाणांत सगळ्या जात्रेंच्या बाबतींत घेवची पडटली. इन फ्युचर केन्नाच अशा पद्दतीचो इन्सिडंट जावचो ना हाजी खबरदारी आमी घेतले. तांकां 10 लाख रुपया दिवपाक जाय तेय थोड्याच दिसाच्या भितर तेंच्या कडेन पावयतले. 1-1 लाख रुपया दिवपाक जाय तांकांय बी आमी आयडेंटिफाय करून जितके GMCन पेशंट उरल्या तितके जाणां कडेन डायरेक्ट पावतले. बाकीचे जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान मेजर कोण आसत जाल्यार आमीच डिसायड करून कोणाक खंयसर कसलेंच एप्लिकेशन दिवपाची गरज ना कांयच ना. मेजर इंजर्ड असले ते आमकां खबर आसा. आमच्या 3 हॉस्पिटलांतल्यान तांचे रिपोर्ट्स घेवन मेजर इंजर्ड असले तांकां 1-1 लाख रुपया आनी 10 लाख रुपया. परत एकदां हांव तांच्या फॅमिलीच्या प्रती म्हणजे आमकां संवेदना आसा फॅमिलीक हांव पर्सनली मेळ्ळा हांव दुख्ख व्यक्त करता. अजुनूय म्हाका इन्सिडंट्स दोळ्या समोर आसा. हांव पर्सनली म्हणजे हांवूय 5:45 उठून हॉस्पिटलांत स्वता पावल्लो. ज्या आमच्या ऑफिसरांचेर एक्शन घेवपाक जाय तांकां इनिशियली थोड्याच दिसाच्या भितर शो कॉज नोटिसीस इश्यू करतले. पुलीस इन्वेस्टिगेट करता. एक तेय बी पुलीस इन्वेस्टिगेट करता बट आमच्या कमिटीच्या फायंडिंगाच्या नुसार पर्टिक्युलरली थोडे जाण जे धांवून आयले आनी एकटी पयली कितें तरी पडली ओके अशें आहा आनी मागीर एकदम क्रावड जो आयलो हो पूर्णता तेंचेर पडलो हें तेंचें रिडींग आसा. तो एकटोच क्रिटिकल आहा ताका निमोनिया जाला मातसो बट रिकवर जातलो तो. तांकां
पुलिसूय बी म्हणजे आपल्या परीत जी इन्व्हेस्टिगेशन करता ते एकदां पुलिसे कडेन उलयल्या उपरांत फुडले फावटी सांगता. आमी रिपोर्ट डिटेलान गेल्या उपरांत डिसायड करतले. तो कंप्लिटली फुडल्या जात्रेच्या पयलीं तो निव्वळ कट करून आनी रोड जो आहा तो वायडनूय करतले. येस, थँक्यू. थँक्यू. आज हेजेरूच उलयलो.